So hey everyone, welcome to my vlog. तर भिंग घाई सिरीज लग्नात जे रिटर्न गिफ्ट वगैरे देतात तर त्याच्या शॉपिंगसाठी मी आज चाललो आहोत आम्ही साऊथ बॉम्बेला. तिथे सगळ्या गोष्टी अगदी तुम्हाला होलसेलच्या दरात मिळतात. माझ्या म्हणजे जवेरी बाजारच्या नजीकच म्हणजे आजूबाजूच कुठलं तरी मार्केट आहे. आता पोहोचताना तुम्हाला मी सांगेन. ठीक आहे काय ते चला चला चला. सो आज आम्ही चाललो आहोत गेस्टसाठी रिटर्न गिफ्टच्या शॉपिंगला. चला तर मग सुरू करूया सुरुवातीचे काही एस्थेटिक शॉर्ट्सने. आजचे आपले शॉपिंग पार्टनर आहेत माझे बाबा. तर काही दिवसांना तिथे सेम मार्केटमध्ये जाऊन बरंच सारं काही बघून आले होते. मग आम्ही घरी डिस्कशन करून काही गोष्टी फायनल केल्या आणि आज आम्ही ते घेऊन येणार आहोत. ट्रेन पूर्णपणे रिकामी असली तरी सवयीचा भाग म्हणत धक्के मारत चढणं तर असायलाच हवं. मी आणि माझं साऊथ बॉम्बेचं प्रेम ॲब्सोल्यूट वाईब आहे यार. माझ्या बूमर बाबांनी मला बेस्टचा प्रवास घडवला. माझ्या उभ्या आयुष्यात दोनच व्यक्ती मला माझ्या इच्छेविरुद्ध बसने फिरू शकतात, ते म्हणजे माझे बाबा आणि माझा भाऊ. पोचलेलो आहोत क्रॉफर्ड मार्केट. मुंबईतलं एक असं मार्केट जिथे जगाच्या पाठीवर मिळणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्हाला स्वस्त दरात तर काही चीप दरात इथे तुम्हाला मिळतात. फर्निचर, फॅब्रिक, होम अप्लायन्सेस, फ्रूट्स, भाज्या, लाईट्स, डेकोर, आर्टिफिशियल प्लांट्स, लाईटचे सगळे प्रकार, ज्वेलरी अँड व्हॉट नॉट. प्रत्येक गोष्टीसाठी एक सेपरेट लेन आहे तिकडे. म्हणजे ज्वेलरीसाठी जवेरी बाजार, त्याच्या बाजूच्याच लेनमध्ये आहे वेडिंग डेकोर आणि बॅग्सची लेन. ह्या लेनला अब्दुल रहमान स्ट्रीट असं म्हणतात. पहिलंच आम्हाला हे बॅगचं शॉप लागलं. खूप छान कलेक्शन होतं आणि थोडंसं प्राइझी सुद्धा. ह्या स्ट्रीटवर तुम्हाला लोकल कार्टवरती ज्वेलरी ऑर्गॅनायझर, बॅग्स, ड्रायफ्रूट, स्टेशनरी, किड्स टॉय, बेल्ट शॉप, हा प्रिंटरेस टी कपचा कार्ट, ओ माय गॉड, 36 प्रकारचे हँगर्स आहेत या शॉपमध्ये. लगेचच राईट घेतल्यावर फायनली येतं आमचं डेस्टिनेशन सुतारचा. ही लेन पूर्णपणे बर्थडेचं पेपर डेकोरेशन, प्लेट्स, ग्लास, हेअर ॲक्सेसरीज, वेडिंग डेकोरेशन, तुमच्या हळदी, मेहंदी, एव्हरी सेरेमनीसाठीच्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात. डिसाईड केल्याप्रमाणे आम्ही हँडबॅगच्या शॉपमध्ये गेलो. मी मुद्दाम तुम्हाला शॉपचं नाव दाखवते सो तुम्ही सहज इथे येऊ शकता. हे शॉप थोडं प्राइझी होतं पण क्वालिटी मात्र तशी चांगली होती. पण आमच्या बजेटमध्ये नाही का ते तुम्हाला पुढे कळेलच. इथे क्रॉफर्डला होलसेल मार्केटमध्ये सुद्धा यांचे प्राइजेस एवढे जास्त आहेत तसं व्हरायटीज वगैरे बट कॉस्टली. हे आहे डायमंड प्लास्टिक शॉप. प्रदीप ज्वेलर्सच्या बाजूला हे छोटंसं शॉप आहे. शॉप अगदी साईजने छोटं होतं पण ऑलमोस्ट सेम टाईपच्या व्हरायटीजमध्ये इथे बॅग्स होते आणि प्राइस लिटरली 20 ते 30 रुपयांनी स्वस्त. ही जी सरस्वतीची प्रिंटवाली बॅग आहे ती आम्हाला तब्बल 20 रुपयांनी स्वस्त मिळाली आणि क्वालिटी सुद्धा तशी सेमच होती. प्लस आम्हाला बिलवर त्यांनी थोडासा डिस्काउंट सुद्धा दिला. रिटर्न गिफ्टची शॉपिंग झाल्यावर आम्ही फ्रूट बाजारमध्ये आलो. उत्तम क्वालिटीचे फ्रूट्स तुम्हाला अगदी स्वस्त दरात इथे मिळतील. मी तो धमाला झाला यार, मेजर धमाला झाला. मला तर जिथे जिथे बसायला मिळतं तिथे तिथे जाऊन मी बसते, डायरेक्ट बसून घेते. पुन्हा एकदा माझ्या बुमर बाबांनी मला बसमधून आणलं. झालेली आहे, घरी जाऊया. स्टेशन गाठला बहुतेक ह्याला पण आमच्या बरोबर घरी यायचं होतं. शॉपिंग करून आनंदी चेहऱ्यावर सुसाट बाईकवरचा थंडगार वारा मी एन्जॉय करत घरी धडकले. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.